कॉमन जे बेकरी प्रॉडक्ट आहेत ना, म्हणजे ब्रेड सकट, त्याच्यामध्ये मैदा असतो, खारी असेल तर मीठ असतं, थोडंसं तूप असतं आणि पाणी असतं. प्रत्येक प्रोडक्ट मध्ये तूप प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये असतं. आपण घरी सुद्धा जे मैद्यापासून किंवा टाकतोच गव्हाच्या तूप किंवा तेल टाकतोच, ते लागतंच मोहन म्हणून. पण आता कसं झालंय, त्या काळामध्ये एवढा अवेअरनेस ज्याला म्हणतात ना, तो पण नव्हता. माणसं पाव म्हटल्यावर पाव खायचे, ब्रेड म्हटल्यावर ब्रेड खायचे, त्याचा काही विषय नाही. पण आता खूप जास्त अवेअरनेस आला की अरे आम्हाला मैद्याचा ब्रेड नको आहे, मैद्याचे पाव. मग आम्ही तसं बदलावंच लागतं, जसं कस्टमरची मागणी आहे ना तसं बदलावं लागतं. बरोबर. मग आम्ही आता व्हीट ब्रेड पण काढतो, आम्ही मल्टीग्रेन ब्रेड पण काढतो, आम्ही व्हीट पाव पण काढतो. जवळजवळ सगळ्या व्हीट ब्रेडमध्ये साधारणतः व्हीट 60% असतो, 70% असतो आणि 40% 30% मैदाच असतो. आम्ही आजही नाशकात एकमेव बेकर्स असे आहोत की मी 100% व्हीट पासून ब्रेड बनवतो. बर. आणि 100% व्हीट पासून पाव बनवतो. मैद्याचे पण देतो आम्ही, ज्याला ते खायचं त्यांनी खावं. मल्टीग्रेन पण देतो आम्ही. खरं मल्टीग्रेन देण्याचं तसं काही कारण मी व्हीट देता म्हटल्यावर काय मल्टीग्रेनचं कारण आहे, पण एक माझी पण हौस असते नवीन नवीन काहीतरी करावं. आणि आजही मला आम्ही 4 प्रकारचे 5 प्रकारचे ब्रेड बनवतो. त्यात मल्टीग्रेन माझा अत्यंत आवडता ब्रेड आहे. अतिशय चवदार आहे, चविष्ट आहे तो.